नमस्कार. मला एका ताईची कमेंट आली की दादा गळ्याला गोट लावायची पद्धत तर दाखवली तुम्ही, परंतु जर गळ्याला हातसलई पट्टी लावायची असेल तर ती कशी लावावी ते पण सांगाल का? तर नक्की सांगणार का नाही सांगणार तर चला मग. तर हे पहा, आता हे आपला पाठीमागचा भाग आहे, त्याच्यावरती आपण आता शोल्डर जोडणार आहोत. शोल्डर मात्र बरोबर परफेक्ट जोडायचं, जेणे की इकडे इकडे पण कमी जास्ती व्हायला नको. आता दुसरंही शोल्डर आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित जोडणार आहोत. हे बघा, हे व्यवस्थित याच्यावरती डबल टिप पण मारायची, का तर आपण प्रत्येक याला डबल टिप मारतो. आता हे मी शोल्डर जोडून घेतलेलं आहे, हे बघा. आणि हे शोल्डर आपण कधी पण पुढे नाही टाकायचं, तर शोल्डर मात्र मागे टाकायचं, आपण मागच्या भागाला टाकायचं. कारण कसं असतं, ब्लाऊजचा गळा पुढे येतो, त्यामुळे हे शोल्डर आणखी पुढे येण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण हे काप पाठीमागे टाकायचा. आणि आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे. आता गळ्याची पट्टी लावायची आहे, तर अस्तर आपल्याला काटकसरीने वापरावं लागतं. तर मग हा एक तुकडा कापडाचा मला निघालेला आहे. तर हे सरळ आहे, हे आडवं आहे आणि हे तिरकं आहे, म्हणजे क्रॉस आहे. तर ह्याला आपण क्रॉस पट्टीच काढायची. गळ्याला पट्टी लावायची असेल तर क्रॉसमध्येच काढायची आहे. बघा, ही सरळ एकसारखी यावी आणि तेही क्रॉसमध्ये. आणि ही खूप मोठी काढायची नाही, पाऊण इंचाच्या आत काढायची. फार तर पाऊण इंच काढू शकता तुम्ही, आणि 1 इंच अजिबात काढायची नाही, कारण ती खूप मोठी पट्टी होते. आता ही बघा, मी पट्टी तयार काढलेल्या आहेत कट करून. हे पाऊण इंचाच्या पट्ट्या आहेत. तर आता ह्याला आपण तिरक्या पट्ट्यांना क्रॉसमध्येच व्यवस्थित जोडून घ्यायचं. बघा, पट्टी जोडताना हे त्रिकोणाला हे त्रिकोण मॅच झालं पाहिजे. परत ही पट्टी अशी पलटी करून घ्यायची, त्याला त्या दिशेनेच असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायची. जसं आपण गळ्याच्या गोटला सुद्धा जोडली होती, त्याच पद्धतीने आपण अशी तिरकी पट्टी एकसारखी जोडून घ्यायची. हे बघा, मी आता पूर्ण ही पट्टी जोडून घेत आहे. तुमच्या लक्षात येत असेल, हे बघा, असं जोडून ही घेतो पूर्ण मी पट्टी. आणि आता हे साईडचं मार्जिन आहे ना, असं कट करून टाकायचं, त्याला सरळपणा आणण्यासाठी. हे बघा, जेवढा गळा आहे तेवढी पट्टी काढायची, थोडीफार जास्त काढायची, कमी जास्ती पडायला नको. हे बघा, हे व्यवस्थित झालेलं आहे. एकसारखं मार्जिन, एकसारखी पट्टी, हे बघा, बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण काय करायचं माहिती का? किनारी मारून घ्यायची. किनारी अशी मारायची की ह्या दाबाच्या आत आलं पाहिजे आणि हा दाब ह्या कापडावर बसला पाहिजे. आणि किनारी मारताना ओढून घ्यायची. हे बघा, अशी ओढून धरले ना, तर ती पट्टी अगदी आपली लवचिक असती, सळसळीत 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 आपली ते सापासारखी तरंगली पाहिजे. हे बघा, ही अगदी सरळ एकसारखी किनारी मारून घ्यायची. आणि आता बोट ठेवायचं असं ह्या पट्टीवर, आणि ही किनारी ह्याच्या कडेने जाऊ द्यायची. बरोबर, ही अशी किनारी गेलेली आहे. आता बघा, ही तुम्हाला पट्टी दिसेल अशी चोपून एकसारखी. हे बघा, हे बघा, हे पूर्ण पट्टी आहे ना, अशी चपटी झालेली आहे. ही चपटी गळ्याला पूर्ण बसती. मग तो चौकोनी गळा असो, पंचकोनी असो, कुठल्याही आकाराचा गळा असो, ह्या पद्धतीची पट्टी आपल्याला बनवायची. आता आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे. बघा, ह्या पट्टीच्या दाबाच्या बाहेर पट्टी दिसली पाहिजे. आणि हा गळ्याचा पुढचा भाग व्यवस्थित ठेवायचा. आणि जो राऊंड आहे ना, हा राऊंड भाग आहे ना, असा अलगद जाऊ द्यायचा. ह्याला चोपून बसलं पाहिजे. आणि ह्या दाबाच्या खालीच कापडाचं मार्जिन गेलं पाहिजे. खूप मार्जिन घ्यायचं नाही. मार्जिन कसं, गळ्याच्या पट्टी लावताना आपण ह्या दाबा एवढंच मार्जिन घ्यायचं, ह्या दाबा एवढं रुंद घ्यायचं नाही. इकडं पट्टी करायची नाही. हे बघा, ही अशी सरळ जाऊ द्यायची. आता हे सरळपणा असेल तर सरळच येऊ द्यायचं. हे बघा, आणि ह्या दाबाच्या बाहेर फक्त दोरावर दिसलं पाहिजे. आणि हे बघा, चाललंय ना तसं पट्टी जाऊ द्यायची. आपण पट्टी लावतच आहोत. तर बघा, आता हा राऊंड भाग आलेला आहे. हा राऊंड भाग चाललाय ना, जसं जातोय तसा जाऊ द्यायचं. आणि हा वळण आहे ना, तिथं असं नकळत जिरवून ठेवायची पट्टी. अजिबात ओढायची नाही. गळ्याची पट्टी कधीच ओढायची नाही. गळा ओढला जातो, त्यामुळे गळा उतरायची लक्षणे असू शकतात. जसं राऊंड भाग आहे
तसं त्याला अलगद ठेवत 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 आपण ह्या पद्धतीने कडेपर्यंत यायचं आहे, जेणे की मी आता लावतोय ना पट्टी त्याच दिशेने. आणि जो सरळ भाग आला की सरळच जाऊ द्यायचं, पण नरम जाऊ द्यायचं. आणि हा मागचा जो शोल्डरचा काप आहे तो शोल्डरचा काप मागं व्यवस्थित ठेवायचा. हे बघा इथं ह्या पद्धतीने मी आता कडेपर्यंत, हे बघा हे कडेपर्यंत आहे ना, मी गळ्याची पट्टी अशी लावत येणार आहे. आता समोरला भाग राऊंड आहे, अशी पट्टी फिरवायची, खालचं मार्जिन बघायचं किती आहे काय आहे, नाहीतर मार्जिन कमी आणि पट्टी अलीकडे अजिबात घ्यायचं नाही. जशी शेवटपर्यंत आलं ना आपण, सुरुवातीपासून जसं आलं ना तसं शेवटपर्यंत येऊ द्यायचं. हे बघा ह्या पद्धतीने आलं बरोबर. मग आता हे समोरलं टोक थोडंसं कापायचं आणि ह्याच्या पुढे जे मार्जिन आहे ना ते कट करून घ्यायचं थोडं थोडं. का कट करून घ्यायचं, तर हे ह्या पट्टीच्या खाली गेलं पाहिजे, पट्टीच्या बाहेर दिसायला नको आहे आपल्याला. तर बघा आता हे मी कडेपर्यंत हे सगळं कापून घेईन. आता बघू शकता मी कडेने आहे ना पूर्ण गळ्याच्या पट्टीच्या साईडनी जेवढं मार्जिन होतं लावलेलं ते कट केलेलं आहे, पण फार पण नाही आणि फार जास्त पण नाही आहे, जेणे की ही पट्टी ज्यावेळेस आपण किनारी मारू त्यावेळेस ह्या पट्टीच्या बाहेर दिसता कामा नये. आता बघा मी ही पट्टीला किनारी मारणार आहे, आता ह्याच्यावरतून किनारी मारणार आहे, परंतु इथे बोट धरायचं आणि अलगद बघा अलगद डाव्या हाताने याला दाबून धरायचं आणि उजव्या हाताने असं बोट धरून ठेवायचं कुठपर्यंत, जेवढा राऊंड भाग येतो तिथपर्यंत. आता हे सरळ भाग आला की सरळ सरळ याला टीप जाऊ द्यायची, जोपर्यंत सरळ भाग जातो तोपर्यंत सरळ. आता इथं राऊंड आहे, राऊंड आला की परत बोट ठेवायचं, ह्या डाव्या हाताच्या बोटाने त्याला चपटून ठेवायचं, चाळत चाळत असं कडेपर्यंत आपण येत राहायचं. कारण त्याला जिराव आला पाहिजे गळ्याच्या पट्टीला, नाहीतर गळा ओढला जातो. आता हे सरळ आहे तर सरळच मी येणार आणि जिथं राऊंड, आता बघा शेवट राऊंड आलंय, पण किनारी किनारीवरच आली पाहिजे आणि जेणे की ते शेवटपर्यंत पोचली पाहिजे. आता बघू शकता तुम्ही बघा मी गळ्याला जिराव दिल्यामुळे गळ्याची पट्टी कशी एकसारखी आलेली आहे. हे बघा गळ्याची पट्टी हातसिलाई करायच्या अगोदरच ही गळ्याची पट्टी कशी चोपून बसलेली आहे. हे बघा इकडल्या पण बाजूला बघा तुम्ही, या पण बाजूला बघा, एका इकडं आणि गळ्याच्या समोरल्या भागाला पण बघा, ही गळ्याची पट्टी कशी अशी चोपून बसलेली आहे. आणि जरी हातसिलाई केलं तरी गळा उलटला नाही पाहिजे आपला. आणि ह्याला हातसिलाई करताना हातसिलाईवाली बाईला सोपं जातं. आता बघा ही गळ्याला पट्टी लावून झाल्यानंतर ना बघा गळ्याचा आकार कसा एकसारखा राऊंड आणि व्यवस्थित आहे. आणि आतल्या बाजूला पण आहे ना, तुम्ही बघू शकता ह्याच्या बाहेर मार्जिंग आलेलं नाही, आणि ही पूर्ण पट्टी आहे. तर ह्याला आपण हे आतमध्ये घालून हे व्यवस्थित ह्याची हातसिलाई करायला सोपं जातं. आणि जसजसं हातसिलाई कराल तसतसं पट्टी पण वळत जाते कडेपर्यंत. करा प्रयत्न तुम्ही पण, नक्की होईल आणि गळा आहे तसा आकारात राहतो, पुढचाही मागचाही. जिराव मात्र गळ्याला दिलं पाहिजे. करा प्रयत्न तुम्ही पण, नक्की होईल.